छत्रपती संभाजी महाराज यांचा सांगली शहरात पुतळा उभारण्याबाबत सांगली शहरातील सर्व शिवभक्त संघटना लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेऊन याबाबतीत महापालिका प्रशासनाने 11 ऑगस्टच्या आधी स्पष्टीकरण द्यावे व प्रत्यक्षात कामाची कार्यवाही सुरू करावी, अन्यथा बेमुदत उपोषण करू असा इशारा मावळा प्रतिष्ठानचे ऋषिकेश पाटील यांनी दिला आहे। मावळा प्रतिष्ठानचे ऋषिकेश पाटील यावेळी म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सांगली शहरामध्ये उभारण्यात यावा यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा केला जात आहे। तसेच अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनेही केलेली आहेत। त्या अनुषंगाने दिनांक 19 ऑक्टोबर 2022 रोजी महानगरपालिकेच्या महासभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठीची जागा निश्चितचा ठराव करण्यात आला व प्रतापसिंह उद्यानाच्या बाजूस असणाऱ्या जागेचा ठराव करण्यात आला। छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सांगली शहरामध्ये उभारण्यात यावा यासाठी वेळोवेळी आंदोलन केली, निवेदन दिले, निवेदनाद्वारे आपण मागणी केली आणि त्या अनुषंगाने 19 ऑक्टोबर 2022ला महासभेमध्ये ऐनवेळच्या ठरावामध्ये हा ठराव करण्यात आला। महापालिकेच्या प्रतापसिंह उद्यानच्या बाजूस असणारी जागा ही छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित करून त्याचा ठराव करण्यात आला। त्यासाठी पैसेही त्यामध्ये आपले तरतूद करण्यात आली, परंतु कालांतराने अशी गोष्ट समोर आली की त्या जागेचा काहीतरी कोर्टामध्ये वाद सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही महापालिकेतील प्रशासनाला, आयुक्तांना, अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे आम्ही अशी मागणी केलेली आहे की जर 11 ऑगस्टच्या आधी या संदर्भातील सर्व सांगलीतील शिवभक्तांची, लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन यावरचा तोडगा काढावा किंवा या संदर्भातलं स्पष्टीकरण हे नागरिकांना महापालिका प्रशासनाने कळवावे। आमच्या माहितीनुसार त्या जागेचा वाद आहे आणि जर असा कायदेशीर जागेचा वाद असेल तर तिथं पुतळा होण्यास भरपूर असा विलंब होऊ शकतो आणि ही माहिती असताना सुद्धा महापालिकेच्या त्या तत्कालीन जे काही लोकप्रतिनिधी असतील आणि ते काही अधिकारी असतील यांनी हा ठराव केला आणि शिवभक्तांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे या महापालिका प्रशासनाने केलेलं आहे। तर आज आम्ही मागणी केलेली आहे की 11 ऑगस्टच्या आधी ही बैठक घेऊन याचं स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा 11 ऑगस्ट रोजीपासून मी आणि सर्व शिवभक्त हे आमरण उपोषणास बसणार आहोत आणि जे काही होईल या गोष्टीची सर्वस्वी जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची असेल।